लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। मोठी बातमी समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेनुसार आता ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज थकीत आहे त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे। एवढंच नाही तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, अशी घोषणाही या अर्थसंकल्पात सादर करण्यात आली आहे। बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेऊ। समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन योजना करण्यात येणार आहे। समितीच्या शिफारशी आणि निकषानुसार कर्जमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील, अशी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला होता। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी नागपुरात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन देखील केलं होतं। यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द देण्यात आला। अखेर आता याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। तसेच जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली आहे। आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे। त्यासोबतच महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे।